ज्यांनी पार्ट 1 नसेल बघितला तो सो प्लीज पार्ट 1 बघा, तेव्हा तुम्हाला पार्ट 2 कळणार. एनिवेज आत्ता आम्ही फायनली सेरिकल्चरला लवकरच पोहोचणार आहोत. हा पार्ट झुलॉजी स्टुडंटसाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग आहे. सिल्क प्रोडक्शन, लाईफ सायकल ऑफ सिल्कवर्म आणि प्रॅक्टिकल नॉलेज यावर भर देणारा भाग आहे हा. सो गाईज, जर तुम्हालाही सेरिकल्चरमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि शेअर करायला विसरू नका. बिकॉज लर्निंग विथ रिअल एक्सपिरियन्स हिट्स डिफरंटली. तर गाईज, आम्ही फायनली इथे पोहोचलो आणि इथे एक वेगळ्या प्रकारचा वास येत आहे. घेऊ शकतो, आय मीन टू से दॅट इतकं सहन असलेला इथं येत आहे, स्मेल येत आहे. आता आपण बघू आणि मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते. जर शूट आला लेट्स गो. फायनली आता आम्ही पोहोचलो आणि इथे एक म्हणजे मोह, ज्याचा स्मेल येत होता ते मोह होता. आणि आज मी ते आली आहे सतपुडा वुमन सिल्क प्रोड्युसर कंपनी, ली पांढर. इथे आम्हाला बसण्याची सुविधा करून दिलेली आहे आणि आता मी पूर्ण शांतपणे बसलेला आहोत. आता आपण बघू की इथे आता कधी आम्हाला ते सगळं नॉलेज मिळेल. बढिया मस्त पाणी दिलेलं आहे थंड प्यायला. आपण इथे जे मराठी कळतं सगळ्यांना? येस सर. आपण इथे भाषणात ऐकलं असेल तुम्ही, किंवा टीचर लोक सांगतात, किंवा व्हॉट्सअप, युट्यूबवर आपण नेहमी ऐकत असतो की वुमन एम्पॉवरमेंट, जे महिला इथे बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी, की त्या महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल. नेहमी गव्हर्नमेंट बोंबलत राहते, आपले टीचरही बोंबलत राहते आणि प्रिन्सिपल तर सगळ्यात जास्त बोंबलत राहते. नुसतंच बोंबलते पण. सेरिकल्चर मधनं आणि मास्टर्स केलं मी JM पटेल भंडारा 2005 सेंटेन्स होता कि तुझे शर्म की वार है मेरे तरफ देखने, यदि तेरे आने से मेरे घर में यदि बदलाव आता है तो मेरे घर में तू आ, ये तो कल से नहीं आएगा तो मुझे दुःख नाही. झुमके भाईचा मी इथं आलेला मग पहिला सेंटेन्स म्हणजे खूप असं टोचलं आतमध्ये की बापरे, ह्या लेवलचा कॉन्फिडन्स कुणामध्ये कसा होऊ शकते की शरीर आणि हवा आली तर शरीर पूर्ण उघडं पडतं. ह्या लेवलचं ती पॉवर्टी. मध्यान्ह भोजन भेटत आहे म्हणून लोक पाठवत आहेत शाळेमध्ये, आणि जे भेटतं ते पोरांना सुखरूप घरी वापस न्यायचं आहे, कारण माबाप मिळून तेच खाणार. त्यांनी एक तिचा तुकडा जरी खाल्ला तर पीठ पाळत होते माबाप त्याचं. ही परिस्थिती. 8 महिन्याची पोरगी दुसऱ्याच्या हवाले सोडणे आणि कुठेतरी कामाला जाणे, दुधासाठी त्यांना कुठेतरी मनी ऑर्डर वगैरे करणे, किंवा कुठेतरी खूप खूप म्हणजे विटंबना आपण म्हणू शकतो, अशी परिस्थिती होती. मग त्यावेळेला विचार केला की काय करावं, कारण सर्वच प्रधान एकच होता प्रधानचा थीम त्यावेळेला किंवा आयडिया की मायग्रेशन थांबवायचं. मायग्रेशन थांबवणे सर्वात मोठं चॅलेंज होतं. म्हणजे असे काही परिस्थिती होत्या की आवश्यक आहे हे मला कधी कळलं नाही, की खूप असा नॉलेज हे तुम्हाला ग्राउंडशी अटॅच करता आलं, आणि ज्या लोकांशी, ज्या क्लायंटशी आपण जे काम करतो त्यांच्याशी तुम्हाला जर कम्युनिकेशन करता आलं, रिलेशन बिल्डअप करता आलं. सतपुडा इज नथिंग बट द बिल्डिंग अ रिलेशन विथ कम्युनिटी. सिंपल एक सेंटेन्स मध्ये काही नाही. लोक हे ट्रेनिंग केली, एवढा एक्सपर्टला काही नाही. कुठला आमच्याकडे MBA वाला नाही, कुठला काय नाही. मी प्लेन सायन्सचा मास्टरचा व्यक्ती आहे. मला काही गरज नाही वाटली की मला हे करायचं, पण याच्यातला एक एक नियम, कानून, कायदा आम्ही स्वतः बनवले. तर आमच्याकडे असेच व्यक्ती आहेत की एक रामलाल काका आहेत, इथनच खोकरा, रामपूरवरनं 5 किलोमीटर समोर खोकरा नाचा. 1-2.5 एकरामध्ये कोणाकडे शेती आहे का? सरनी पूर्ण माहिती दिली आणि फायनली त्यांनी आम्हाला सेरिकल्चर सेटअप दाखवायला नेलं. इट वॉज सो एक्साइटिंग टू सी एव्हरीथिंग लाईफ फ्रॉम सिल्क वॉर्म टू देअर फूड, एन्व्हायरमेंट आणि ते सगळं प्रोसेस. खूपच नॉलेजेबल मोमेंट होता तो. बापरे, किती खूप सारा इथे तर. हे ककून आहेत. हो, त्याच्यामध्ये असतात प्युपा. हे रीलिंग मशीन हे चालू नाही आहे, जे चालू आहे तिथे आपण जाऊ. आता हे प्लॅटफॉर्म आहे, त्याला वाळवतात, इन्फेक्शन झालं नाही पाहिजे किंवा यातलं मॉइश्चर व्यवस्थित. ट्रायबल लोक उगवतात. हो, हे सगळे ट्रायबल लोक काढतात.
तुम्ही हे काढून विकू शकता, ज्याला महाराष्ट्रामध्ये 250, 350, 400 रुपयापर्यंत भाव आहे. पण ज्याला अजून बिझनेस वाढवायचा आहे तर याच्यापासून तो धागासुद्धा काढू शकतो. म्हणजे धागा काढायसाठी हे आहे, ही मशीन्स लागतात. आणि मग याच्यानी पोट नाही भरलं तर मग त्या धागा काढलेल्या धाग्यापासून तो कपडे सुद्धा बनवतो. तर ते मल्टीटास्किंग काम आहे. एक म्हणजे इथला कुठलाच मटेरियल तुमचा वेस्ट नाही. एक जर चांगल्या क्वालिटीचा ककून असेल, दोन प्रकारचे असतात, याला बायोटाईन ककून म्हणतात. याच्यामध्ये एक जर फिलामेंट्स काढलं का म्हणजे जवळपास 1200 मीटरची लेंथ आहे याच्यामध्ये. आणि एक असतो येलो कलरचा मल्टीवोल्ट आहे, त्याचं डिमांड खूप कमी आहे, त्याच्यामध्ये 750 ते 800. याच्या आज मार्केटला 600-700 रुपये रेट पर केजी. एवढे जे मटेरियल तिथे जवळपास 30 लाखाचं मटेरियल पडलं आहे. मोहाचं झाड आहे काहीच. आता आम्ही सेरिकल्चर करतील का तिथल्या तिथे डुबके बांधून येत आहे. गडा गेलं की वापस वाव मँगो लागले. इकडे सर्व काय होऊ शकतो. डिसेंबर जानेवारीमध्ये इथे काही होत नाही, तर तो प्लस पॉईंट आपल्याकडे आहे. इथं एप्रिल मे मध्ये काय होऊ शकत नाही, आपल्याकडे होऊ शकत नाही, इथं होतो. म्हणजे समाऊ बॅलन्स आहे दोन्ही साईडला. तर ही मलबरी आहे, विशेष मजेची बाजू आहे. मलबरीचं एकदा प्लांटेशन करा, 15 वर्ष तुम्हाला काही पाहायची गरज नाही त्याला. बाकी शेतीमध्ये कसं प्रत्येक सीझन टू सीझन तुम्हाला हे तयार करा, शेती तयार करा, बीज तयार करा, त्याचं मॅनेजमेंट करा, याचं नाही. वन टाइम प्लांटेशन. हे जे तुमच्या मागचं आहे 12 वर्ष पुराण आहे, मॅनेजमेंट करावं लागतो बस. मलबरी फक्त मॅनेजमेंट आहे, दुसरं काही नाही आहे. ठीक. तर याच्यामध्ये व्हरायटी आहे ते V1, व्ही स्टँड फॉर विक्टरी. तर V1 व्हरायटी सर्वात छान समजला जातो की बॅग MOP एवढा एक डोज आहे तुम्ही द्या, किंवा जेवढा तुम्ही याला FIM दिलं, गोबर खत, शेणखत, ठीक आहे, सडलेला खत, कुठला तरी काडी कचरा, ॲग्रिकल्चर वेस्ट वगैरे, जसं आम्ही काय करतो मल्चिंग करतो. याच्यापासून हे स्टम निघलं, याची पण मी मल्चिंग करते बघा. हेच याची मल्चिंग होतं. हाच इथे सडतो, हाच खात आहे. ठीक. तर याला दुसरीची गरज नाही आहे. तर याला खर्च म्हणजे एका क्रॉपमध्ये जवळपास 5,000 रुपये खर्च. तर 1 लाखापर्यंत क्रॉप निघतो एका एकराला, एका वेळेला. खर्च तुम्ही 5,000च आहे. तुम्ही 50,000ची क्रॉप काढा, 10,000ची काढा की 1,000ची काढा, खर्च तुम्हाला फक्त 5,000ची. तीच तुम्हाला खत द्यायचं आहे, आणि इन्क्लुडिंग पाणी बरं त्याचा. तुम्ही लेबर, पाणी, इलेक्ट्रिसिटी हे सर्व मिळून 5,000 रुपये, आणि मग लागलेलं सीड. अशा प्रकारचं आहे. आता पाहूया रेअरिंग. चला. गव्हर्नमेंट हे याच्यावर अनुदान हेच काम आहे. फिडिंग सायंकाळी एकदा करायचं, एवढंच काम आहे याला. हे काय झालं भाई 4 दिन में तो ये आ जाएगा, 3-4 दिन में चलेगा जी, 3-4 दिन में चलेगा, मिल जाएगा. चौथा दिन 3 दिन पकड़ लेते. 3 दिवसात बदलवतोय तर कन्वर्ट दिवस झाले. 2-3 दिवसानंतर त्याच्यापासून ककून बनेल. आता आम्ही निघालो शेताकडे. एक्झॅक्टली आता तिथे काय प्रोसेस होते ते सुद्धा आम्हाला आता प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे. आने का पैसा नहीं लेगा. फायनली आम्ही पोहोचलो त्या चालू फॅक्टरीमध्ये, जिथे प्रत्यक्षात सिल्क तयार होतं. सरनी सांगितलं की एक्झॅक्टली धागे कसे काढतात
आणि ते सगळं प्रोसेस लाईव्ह पाहायला मिळणं ही खरंच एक रेअर अपॉर्च्युनिटी होती. सिल्कवॉर्म कुकून्सवर प्रोसेस करून कशाप्रकारे फाईन सिल्क धागा मिळवला जातो हे एकदम डिटेलमध्ये आम्हाला दाखवण्यात आलं. लॅबॉरेटरी नसलं तरीही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूप व्हॅल्युएबल होती, इस्पेशली आमच्यासारख्या झुलॉजी स्टुडंटसाठी. वर्कर्स कसे कसे काम करत होते हाताने, थ्रेड्स कसे स्पिन करत होते, हे सगळं काही एकदम मेस्मरायझिंग होतं. रिअल वर्ल्ड नॉलेज मिळणं क्लासरूम लर्निंगपेक्षा वेगळंच असतं आणि हा अनुभव नक्कीच लक्षात राहणारा ठरेल. रिलिंग होत नाही, 20-30% तो सोडतोच. जे डॅमेज असला तर मग तो अनरिल्ड कापून, हा रिल्ड कापून तो अनरिल्ड कापून, मग त्याला पण ड्राय आहे, त्याला पण विकायचा. जूट फार्ममध्ये तो निघतोय ना, याला पण विकायचा. इव्हन असं याच्यामधला प्युपा जो आहे, याला जर तुम्ही हे केलं, कुणाकडे घरी फिश पॉट असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते फीड टाकते, काय आहे ते प्युपल फ्लोअर आहे. सर्वात जास्त प्रोटीन याच्यामध्ये. तर याचा फिशरीसाठी खूप मोठा डिमांड आहे. याला पण एवढं कोण किचकट काम करू शकतं, आम्ही करत नाही. डायरेक्ट आम्ही ते शेतकऱ्यांना म्हणतो घेऊन जाऊन शेतामध्ये टाकायला. खत सर्वात चांगलं. ही जे आता मिळलेली आहे सर्व शेतामध्ये सायंकाळी जाणार, आज पूर्ण घेऊन जाईल आपण शेतामध्ये. तर हे अशा प्रकारचं पूर्ण. आणि चायना त्याचं एकदम नेक्स्ट लेवलला काम करतं. हे सेरिसिन प्रोटीन आहे, स्किनसाठी सर्वात चांगलं. तुम्ही 4-8 दिवस रब केलं सारं कपून साधं तरी तुमच्या स्किनला वेगळं ग्लो येईल. तर चायनीज इंडस्ट्री आहे, याचं जर जे कुकिंग केलेलं पाणी आहे ते तुमच्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये यूज करतात. हां, आता कारण त्याच्यामध्ये पूर्ण ते डिगमिंग होतं ना, ते प्रोसेस काय डिगमिंग आहे. म्हणजे सेरिसिनने हे काय आहे, धागे आहेत ना, हे कॉम्पॅक्ट झालेले आहेत. ते सेरिसिन जे प्रोटीन आहे, फायब्रॉन सेरिसिन, फायब्रॉन फक्त 25% आहे, 24 to 25 आणि नियर अबाउट त्याला त्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काम येतं. त्याच्यात मग आपण वेगवेगळे मेडिकली इम्पॉर्टंट प्रोटीन बनवू शकतो. इंटरल्युकिन 7 वगैरे आम्ही याच्या अडीच प्रोड्यूस केला. इंडस्ट्री आम्ही फाइंड करत होतो की मोस्ट ससेप्टेबल अँटीबॉडी बनवत होते का त्याच्यामध्ये? हां, त्याच्यात जसं बॅक्युलो व्हायरस आहे ना, तो पूरा टेलर्ड होतो. ऑफिशियली पाहिला आहे ना. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फर्दर स्टडीसाठी तुम्ही इथे येऊ शकता. बरोबर. हां, किंवा का बरं. आणि मायक्रो लेवलवर स्टडी करू शकता तुमच्या तुम्ही जर विचार केला काही दुसरा. आज जॉब नाही आहेत मार्केटमध्ये, माहीत आहे. तर इथे जर UGDला वगैरे पोरं आले तर त्यांच्यापासून काय चार्जेस करतो? बघा, ते डिपेंड करतं की लोकांवरती. जनरली आम्ही 1 डेचे मी 10,000 रुपये घेत असतो. अच्छा, UGDचे कुठलेच असो मग, ठीक आहे. पण जनरली तायगोलवरकर कॉलेज आहे सरांचं, पवनीचं कॉलेज आहे, सरांसोबत ओळखी आहे. तर प्रत्येक ठिकाणी पैसा मॅटर करत नाही, असं आहे. तर तुमची इच्छा आहे, पहा काय करायचं. पण माझा अवतार कसा झालेला आहे, बापरे. बट स्टील खूप खुश आहे. खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळाली ना. आता आम्ही निघालो डायरेक्टली कोराडीला. सो लेट्स गो. आय होप तुम्हाला व्हिडिओ प्रचंड आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल. एक गुरु न्यू कृपा चायनास्ता सेंटरमध्ये फॅमिली भारत ढाबा पण आहे आणि तुम्ही बघू शकता ते पण आहे. बघा, माझे सगळे मित्र मैत्रिणी इथे सगळे आता उतरत आहे. खूप बरं वाटतंय. आणि येस, आमचा ब्रेक पूर्णपणे खतम झालेला आहे. 10 ते 15 मिनिट आम्ही रिलॅक्स केलं, थोडं पाणी घेतलं, चहा वगैरे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी चाय घेतला आणि आता पण निघालो. गाईज 8 वाजून 18 मिनटं झाले आणि आम्ही पोहोचलो कॉलेजला.
सिरियसली अ डे वॉज सो मच हेक्टिक आणि खूप एक्झर्शनने भरलेला असून खूप नॉलेजने भरलेला होता. प्रचंड भारी वाटतंय ते आता आपण घरी जाणार म्हणून. आता इकडे सगळे काही फ्रेंड्सला आम्ही अर्ध्या रस्त्यात सोडलं जे त्यांचं घर होतं आणि बाकी आता मित्रमैत्रिणी आता आम्ही माझ्या घरी जाऊ. आय मीन मी माझ्या घरी जाणार ते त्यांच्या घरी जाणार. बाय बाय. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.